पटवर्धनांची दूरची बहीण? हो म्हणजे त्या रजिस्टरवर तरी तसंच होतं लिहिलेलं. मग इतके दिवस काय झोपा काढत होता का जाधव? मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे असं काहीतरी व्हायच्या आधी तुकडा पाडा म्हणून. सांगितलं होतं ना? सांगितलं. मग त्यांची दूरची बहीण येण्याची वाट बघत होता का इतके दिवस? नाही पण म्हणजे असं काही अचानक होईल असं. धनंजय हे अचानकच गेला, पटवर्धन सुद्धा अचानकच गेले, विकीचा ऍक्सिडेंट पण अचानकच झाला आणि ही जी कोण बाई आलीये ती पण अचानकच आलीये. याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे का जाधव तुम्हाला? माझी नोकरी. तुमची नोकरी गेली खड्ड्यात जाधव. माझे एवढे कष्ट वाया जातील त्याचं काय करू मी? नाही मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आता ते मार्ग काढेन ना. काय मार्ग काढणार? काय मार्ग काढणार तुम्ही? आणि तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या तर त्या व्यवस्थित करता येत नाही, तुम्ही मार्ग काढणार जाधव? कोण आहे ती बाई? माहित नाही म्हणजे ते त्या रजिस्टरवर तसंच. जाधव एक पत्र आलेलं असतं त्याच्यावरती त्यांचं नाव गाव काहीतरी असतं की नाही? ती बाई कोण आहे, कुठून आली आहे? मी ऑफिसला जाऊन चेक करतो आणि लगेच. तुम्हाला मॅडम जरा तुम्ही शांत व्हा. मॅडम मला वाटलं तुम्हाला सर्वात आधी येऊन सांगावं म्हणून मी. कार झाले जाधव. पटवर्धनांच्या या वारसाला मला या शेअर मधला अर्धा शेअर द्यावा लागेल. किती? अर्धा शेअर म्हणजे 350 कोटी. आणि 350 कोटी मध्ये किती शून्य येतात हे तरी माहितीये का तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला सांगत होते की काय त्या लीगल डॉक्युमेंट्स वरती पटापट माझ्या सह्या घ्या. नाही तसं नाही करतायत मॅडम, पोलीस केस आहे ना. मला अक्कल नका शिकवू जाधव. जरा डोकं वापरलं ना की पळवाटा काढता येतात. मी नाही का इतके दिवस ते केलं? पण मॅडम इतक्या दिवसांनी कोणीतरी पटवर्धन साहेबांचा वारस पुढील असं वाटलं नव्हतं मला. आणि यायचंच होतं तर याच्या आधी यायचं ना. एवढी प्रॉपर्टी आहे म्हटल्यावरती लोक नसलेली नाती जोडायला जातील, 7 पिढ्यांपूर्वीची नाती उकरून काढतील. म्हणजे मॅडम मला काय वाटतं की पटवर्धन साहेबांचा खून झाला ना त्यामुळे त्या बाई घाबरून पुढे आल्या नसतील इतके दिवस. ती बाई इतके दिवस कुठे होती याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण मी इतके दिवस जमवत आणलेल्या गोष्टी असं कोणीतरी घेऊन जाईल हे मला चालणार नाही जाधव. माझ्या वाटेत जर का कोणी आलं ना तर त्याचे परिणाम फार भयंकर होतील. जा ती बाई कुठे आहे ते शोधून काढा. येस मॅम. आणखी एक, यातली कुठलीही गोष्ट अजय ठाकूर पर्यंत जाता कामा नये. डोक्यात शिरतंय तुमच्या? अजय ठाकूरला यातलं काहीही कळलं ना तर माझ्याशी गाठ आहे. हा मी माने बोल. अरे काकूंची तब्येत कशी आहे? नाही मला हिने फोन करून सांगितलं काकूला बरं नाही म्हणून. ताप जरा उतरलाय आता, डॉक्टर येऊन गेले, चेकअप करून गेले डॉक्टर. नाही काय लागलं तर सांग. आणि मी हिला सांगून ठेवलं काकूच्या बरोबर जरा म्हणून. नाही त्याची काही गरज नाही, आज मी जरा लवकरच आलो ड्युटीवरून. बरं मी माने तिथे काय चाललंय? नाही इकडे ते राणी सरदेसाईंचा ड्रायव्हर आहे ना का तो तिवारी, त्याला जरा फोडण्याचा प्रयत्न केला मी. व्हेरी गुड. काय बोलला का? अरे तो जाम घाबरला. त्याला म्हणलं तेरे को जो भी मालूम है सब कुछ बताने का, नहीं तो डालेगा सीधा अंदर. बघूया काय होतंय ते. मला वाटतं तो आपल्याला काहीतरी सांगेल बघ. जर तो बोलला आणि जर त्याने तोंड उघडलं तर मला सांगा. हो. बरं मला सांगा, मोहिते सर आणि राणी सरदेसाई या दोघांमध्ये जे काय बोलणं झालं ते काय कळलं का? अच्छा, दोघांनी सुद्धा काय पत्ता लागू दिला नाही. राणी सरदेसाई आणि मोहिते सर आतमध्ये बोलत असताना मी एकदा केबिन मध्ये गेलो सुद्धा होतो ते एअर फ्रेशनर द्यायला. मी आत गेलो तो दोघं बी चिडीचिप काय बोलायलाच तयार नाही. अरे मोहिते सरांनी तर पार मला हाकलूनच लावलं केबिन मधून. वाटलंच मला. ठीक आहे, काय कळलं तर मला सांगा. हो हो, तू बी काळजी घे तिकडे.
सरदेसाई मॅडम. हॅलो मॅडम. वाघमारे, माझ्या कामाचं काय झालं? अहो मॅडम, तुम्ही माझ्या ऑफरचं काय झालं ते नाही सांगितलं अजून. कसली ऑफर? आता वाच का मॅडम. हा, मला खोळ्यात काढताय काय तुम्ही? वाघमारे, जरा पटकन बोलाल. 50% शेअरची मॅडम. ते नंतर बघूया. आधी या केसमधनं बाहेर पडणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण मी जर का या केसमधनं बाहेर पडले नाही ना, तर कंपनी विकून काहीच उपयोग नाहीये. अहो पण मॅडम, तुम्ही या केस मध्ये कशा काय अडकालो? हा, कंपनी इकणं हा काय गुन्हा नाहीये. तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढं करा वाघमारे. ओ मॅडम, असं बोलू नका माझी. मी जनतेचा नोकर आहे, तुमचा नाही. वाघमारे, तुम्ही मोहितेंना ज्या कामासाठी आणलंय ना, ते काम आधी तुम्ही करा. या केसमधनं निर्दोष माझी मुक्तता झाली पाहिजे. कारण काय आहे ना, काम जर का झालं नाही तर कंपनी विकली जाणार नाही, आणि कंपनी विकली गेली नाही तर तुम्हाला जे 4 पैसे मिळणार होते ना, तेही मिळणार नाही. त्यामुळे चटचट हालचाल करा. ओ मॅडम, एवढी गाई कशापायी करताय तुम्ही अचानक? कारण मला तुमच्याशी रोज रोज तेच तेच बोलून कंटाळा आलाय वाघमारे. संगीताला आपण आपल्याकडेच बोलवून घेऊ, नाहीतर मग तिला गावी पाठवून देऊ. बरोबर. एक मिनिट. वाघमारेंचा फोन आहे. आलोच. हॅलो. हा बोला वाघमारे. तुमचं काम झालं बरं का? फंटास्टिक. थँक्यू सो मच वाघमारे. थँक्यू. बाय. काय झालं रे? वाघमारेंनी आपलं काम केलंय. सुपर्ब. हे ताबडतोब अजय ठाकूरांना सांगायला हवं. हॅलो. हॅलो, इन्स्पेक्टर अजय ठाकूर. मी मीरा सरदेसाई बोलते. हां मीरा मॅडम, बोला. काय काम काढलं? इन्स्पेक्टर, तुम्हाला एक न्यूज द्यायची होती. पटवर्धनांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी त्यांचा वारस म्हणून क्लेम केलं. काय? येस. ओके. अजय, आई. आलास का रे? हो मी आलो, पण तू जरा पड, आराम कर. किती वाजले? मी जरा लवकर आलो. का रे, तुला बरं नाहीये का? मी ठीक आहे ग, तू पड ना, तू आराम कर. मी खूप वेळ झोपले का रे? होतं असं, बरं नसताना असं होतं. मला काय झालंय? तुला ताप आलाय. ताप नाही रे, कणकण आली असेल जरा. आई, हे तुला माहित नाही, पण तू जेव्हा झोपली होतीस तेव्हा डॉक्टर येऊन गेले, तुझं चेकअप करून गेले, आणि तुला इतकी ग्लानी आली होती की तुला हे कळलं पण नाही. डॉक्टर? हो. मिस्टर अजय ठाकूरांवर रागून तरी काय फायदा? हे बघ, अशा गोष्टी होतातच, चालायचंच. आपण हा विषयच नको बोलूया. तू मला सांग, तुला मी काय गिफ्ट देऊ? गिफ्ट कशाबद्दल? आता एंगेजमेंट किंवा लग्न करशील ना, मग तेव्हा गिफ्ट नको द्यायला? मी आता लग्न करेन की नाही हे माहित नाही,